टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा इयत्ता 5वी ते 12वी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयासंबंधित काही इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट हे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी असणार आहे. यापूर्वी आपण ऑलरेडी 9 व्हिडिओ अपलोड केलेले आहे मित्रांनो, आणि प्लेलिस्टसुद्धा तयार केलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. म्हणजे 5वी ते 12वीच्या पुस्तकामधून जे विशेष प्रश्न आहे किंवा जे महत्त्वपूर्ण टॉपिक्स आहे त्या संदर्भात आपण काय आहे मित्रांनो या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर पाहत आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की कृषी उद्योगानंतर डॅश डॅश हा उद्योग सर्वाधिक रोजगार देणारा आहे. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. कापड उद्योग, लोह उद्योग, इलेक्ट्रॉनिक व हार्डवेअर वस्तू किंवा पेट्रोलियम, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि हे बघा, कृषी उद्योगानंतर कापड उद्योग म्हणजे पर्याय क्रमांक हा उद्योग सर्वाधिक रोजगार देणारा आहे. ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की भारत सरकारच्या प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो. अशा प्रकारे राज्यशास्त्र विषयातून प्रश्न आपण घेतलेला आहे की भारत सरकारच्या प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो. 4 ऑप्शन दिलेले आहे. भारताच्या नियंत्रण व महालेखपाल, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, भारताच्या महान्यायवादी किंवा ॲडव्होकेट जनरल, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा मित्रांनो, भारत सरकारच्या जे प्रमुख कायदेशीर सल्लागार असतो ते असते ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भारताच्या महान्यायवादी. पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे की राज्यसभेच्या अध्यक्ष कोण असतो. आता हे बघा मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे की राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो. 4 ऑप्शन दिलेले आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती किंवा गृहमंत्री. तर हे बघा मित्रांनो, राज्यसभेच्या अध्यक्ष कोण असतो तर उपराष्ट्रपती. पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 4 विचारण्यात आलेला आहे की स्वातंत्र्य, समता व बंधुता हे 3 शब्द लक्षात ठेवा मित्रांनो. स्वातंत्र्य, समता व बंधुता या सरनाम्यातील घोषणेमागेच्या प्रेरणा कोणत्या आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेले आहे की रशियन आहे, अमेरिकन आहे, आयरिश क्रांती किंवा फ्रेंच राज्यक्रांती. तर हे बघा मित्रांनो, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या सरनाम्यातील घोषणेमागच्या प्रेरणा जे असणार आहे ते फ्रेंच राज्यक्रांती असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय क्रमांक 4 जे असेल मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न विचारलेला आहे की सरपंचांची निवड कोणाकडून केली जाते. आता हे बघा मित्रांनो, कधी कधी हे निवडणूक जी असते ते लोकांकडून निवडले जातात, परंतु या ठिकाणी प्रश्न तसा नाही आहे. गावातील मतदाराकडून. आता कसं आहे मित्रांनो, सध्यामध्ये म्हणजे काही ठिकाणी गावातील मतदाराकडून निवडला जातो, म्हणजे थेट लोकनियुक्त आपण ज्याला म्हणतो. कधी कधी काय असतो की ग्रामपंचायत सदस्याकडून निवडून, म्हणजे पूर्वी असा होता की ग्रामपंचायत सदस्याकडून सरपंचाची निवड केली जात होती, परंतु आता म्हणजे ते सिस्टम चेंज होत चाललेलं आहे. पर्याय क्रमांक 2 असो किंवा 3 असो हे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे की तोरणा किल्ला डॅश डॅश खोऱ्यात आहे. 2014च्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला होता की तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यात आहे. तर 4 ऑप्शन दिलेले आहे. कानद, जावडी, रायरी किंवा मावळ. तर हे बघा मित्रांनो, कानद काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे, कारण की तोरणा किल्ला कानद खोऱ्यात आहे. ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न विचारलेला आहे की शिवराय औरंगजेब बादशहाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेबचा डॅश डॅश व वाढदिवस होता. अशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहे आणि ऑप्शन दिलेले आहे 40, 50, 51 किंवा 60. तर बघा मित्रांनो, शिवराय औरंगजेब बादशहाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8.
प्रश्न क्रमांक 8 विचारलेला आहे की ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावे उपलब्ध होत नाही त्या काळास डॅश डॅश काळ असे म्हणतात। हे बघा मित्रांनो, लिखित पुरावे ज्या काळात उपलब्ध होत नाही त्या काळास काय म्हणतात, अशा प्रकारे प्रश्न आहे। ऑप्शन दिलेले आहे ऐतिहासिक, प्राचीन, प्रागैतिहासिक किंवा मध्ययुगीन। तर हे बघा, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास प्रागैतिहासिक काळ म्हणतात। म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 3 जे असेल ते मित्रांनो आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9। प्रश्न क्रमांक 9 विचारलेला आहे की कर्ब 14 कालमापन पद्धती डॅश डॅश या शास्त्रज्ञाने शोधली। 5वीच्या पुस्तकातील हा प्रश्न आहे आय थिंक, की कर्ब 14 कालमापन पद्धती डॅश डॅश या शास्त्रज्ञाने शोधली। चार्ल्स डार्विन, विलार्ड लिबी, ख्रिश्चन थॉम्सन किंवा शॅम्पोलियन, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर हे बघा मित्रांनो, विलार्ड लिबी काय असणार आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की कर्ब 14 कालमापन पद्धती विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने शोधली आहे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। या संदर्भात स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की विलार्ड लिबी यांनी कर्ब 14 म्हणजे कार्बन 14 कालमापन पद्धतीचा शोध लावला। ही पद्धत प्राचीन वस्तू, जीवाश्म आणि सजीव पदार्थांचे वय ठरवण्यासाठी वापरली जाते। तर लक्षात ठेवा की ही जे पद्धती आहे ती प्राचीन वस्तू, जीवाश्म आणि सजीव पदार्थाचे वय ठरवण्यासाठी वापरली जाते। याचे उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10। प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की अष्टधाई, अर्थशास्त्र आणि थेरीगाथा हे ग्रंथ डॅश डॅश काळातील होते। हे बघा, अष्टधाई, अर्थशास्त्र आणि थेरीगाथा हे ग्रंथ कोणत्या काळातील होते? ऑप्शन दिलेले आहे मौर्य, गुप्त, कुशन किंवा वर्धन। तर अष्टधाई, अर्थशास्त्र आणि गोरीगाथा हे सगळे जे असणार आहे मित्रांनो ते मौर्य काळातील असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय राहणार आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। पाहूया पुढचा प्रश्न। आता हे बघा मित्रांनो, हिंदी स्टडी मटेरियल तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी स्पेशल ऑफर घेऊन आलेलो आहोत हिंदी विषयासंदर्भात। आता हिंदीचे जर मित्रांनो तुम्हाला नोट्स हवे असेल तर हिंदीचे नोट्स जे आहे तुम्हाला फक्त आणि फक्त 199 रुपये म्हणजे 52 पेजेसची हे शॉर्ट नोट्स आहे मित्रांनो। आम्ही स्वतः तयार केलेली ही नोट्स आहे आणि ही नोट्सचा वापर करून त्यानंतर तुम्ही क्वेश्चन सेटचा वापर करून जवळपास हिंदीमध्ये 25 पर्यंत मार्क मित्रांनो तुम्ही मिळू शकतात। अतिशय सुंदर आणि अतिशय क्वालिटी बेस हे नोट्स या ठिकाणी असणार आहे। क्वेश्चन सेट सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकतात की हिंदी क्वेश्चन सेट सुद्धा आमच्याजवळ उपलब्ध आहे मित्रांनो। 199 रुपयेमध्ये तुम्हाला पेपर 1 आणि 199 रुपयेमध्ये तुम्हाला पेपर 2 साठी हिंदीचे क्वेश्चन सेट पाहायला मिळेल मित्रांनो। नोट्स वाचल्यानंतर तुम्ही क्वेश्चन सेट सोडवा मित्रांनो, जवळपास तुमची भरपूर प्रॅक्टिस म्हणजे परीक्षेसाठी होणार आहे। आणि यासोबत तुम्हाला आमचे लाईव्ह क्लासेस जे आहे ते मित्रांनो फ्री मिळणार आहे। डेली 9 PM दररोज आमचे लाईव्ह क्लास जे असतात मित्रांनो ते 9 वाजता असतात। जर तुम्ही परचेस केले नोट्स प्लस क्वेश्चन सेट 1 तर तुम्हाला मित्रांनो फक्त आणि फक्त 299 रुपये द्यावे लागेल। जर तुम्ही परचेस केले नोट्स प्लस क्वेश्चन पेपर 2 तरी पण तुम्हाला फक्त आणि फक्त 299 रुपये द्यावे लागेल मित्रांनो। आणि जर तुम्ही हे तिघे परचेस केले तर तुम्हाला फक्त आणि फक्त 399 रुपये कॉम्बो पॅकच्या तहत तुम्हाला काय आहे मित्रांनो या ठिकाणी द्यावे लागेल। कारण की हे वेगवेगळे जर तुम्ही परचेस केले तर 199 रुपये आहे, परंतु एकत्र जर तुम्ही हे परचेस केले तर फक्त आणि फक्त 399 मध्ये आपल्याला हे तिघी सेट या ठिकाणी काय आहे मिळणार आहे। तशाच प्रकारे मित्रांनो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संदर्भात सुद्धा आपण काय आहे या ठिकाणी प्रश्नसंच तयार केलेला आहे, क्वेश्चन सेट तयार केलेला आहे। अतिशय उत्कृष्ट प्रश्न आपण काय आहे या ठिकाणी ॲड केलेला आहे मित्रांनो। बालमानसशास्त्राचे सुद्धा क्वेश्चन सेट जे आहे ते तुम्हाला 199 रुपयेमध्ये सुद्धा या ठिकाणी भेटणार आहे। आणि जर तुम्ही हिंदी सोबत बालमानसशास्त्र आणि हिंदीचे नोट्स घेतले तर तुम्हाला हे सगळं आणि सगळं 499 रुपये मित्रांनो मिळणार आहे। अशा प्रकारे तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअपच्या स्वरूपात हे सगळं फॉर्मॅट आणि माहिती घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 11। प्रश्न क्रमांक 11 विचारलेला आहे की सॉल्ट म्हणजे क्षार सहन करण्याची क्षमता फळझाडांमध्ये डॅश डॅश मध्ये सर्वात जास्त आहे। अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेला आहे चिकू, पेरू, खजूर किंवा डेट, पाम किंवा बोर, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। ते हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे खजूर, डेट, पाम। म्हणजे सॉल्ट क्षार सहन करण्याची क्षमता कोणत्या फळझाडामध्ये जास्त आहे तर खजूरमध्ये जास्त आहे। ऑप्शन क्रमांक 3 काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12। प्रश्न क्रमांक 12 दिलेला आहे की लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन दिलेला आहे काळी मृदा,
गाळाची मृदा, जांभी मृदा किंवा पिवळसर मृदा, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे जांभी मृदा, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे असेल मित्रांनो आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला मित्रांनो या ठिकाणी मृदा किंवा मृदा, अशा प्रकारे आपण त्याला बोलू शकतो, म्हणू शकतो की पुढचा प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता, अशा प्रकारे प्रश्न आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, पुणे, नागपूर, ठाणे किंवा कोल्हापूर। तर हे बघा ठाणे काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणजे ठाणे। ऑप्शन क्रमांक 3 काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे की महाराष्ट्राचा कोणता जिल्हा अजिंठा वेरूळ लेणी आहे। ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे। हे बघा मित्रांनो महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा व वेरूळ लेणी आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद किंवा लातूर। तर योग्य जे उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 15 विचारलेला आहे की 8 मार्च डॅश डॅश म्हणून पाळला जातो, अशा प्रकारे प्रश्न आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून पाळला जातो, जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो, मानवी हक्क दिन म्हणून पाळला जातो किंवा जागतिक कामगार दिन म्हणून पाळला जातो। तर हे बघा मित्रांनो 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून पाळला जातो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न विचारलेला आहे की गोपाळ बाबा वलगंकर यांनी या पुस्तकामधून अस्पृश्यतेचे खंडन केले, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, विटाळ, विध्वंस, स्त्री पुरुष तुलना, शेतकऱ्यांची आसूट किंवा स्त्री धर्म नीती, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि गोपाळ बाबा यांनी या पुस्तकामधून अस्पृश्यतेचे खंडन केलेले आहे। ऑप्शन क्रमांक 1 विटाळ, विध्वंस काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 17 विचारलेला आहे की जिंजीचा किल्ला सध्याच्या डॅश डॅश राज्यात आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेला आहे, तामिळनाडूमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, गोवामध्ये आहे किंवा केरळमध्ये आहे। तर हे बघा मित्रांनो जिंजीचा जे किल्ला आहे ते सध्याच्या तामिळनाडू या ठिकाणी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न आहे की हरिहरेश्वर सुंदर डॅश डॅश आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेला आहे, किल्ला, थंड हवेचे ठिकाण, समुद्र किनारा किंवा ऐतिहासिक ठिकाण। तर हे बघा मित्रांनो हरिहरेश्वर हे जे असणार आहे ते थंड समुद्र किनारा असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न दिलेला आहे की महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती। हे बघा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, गोदावरी, तापी, चंद्रभागा किंवा इंद्रायणी। तर हे बघा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात जे लांब नदी असणार आहे ते गोदावरी, पर्याय क्रमांक 1 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रात खानदेशातील डॅश डॅश बोली भाषा आहे, अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी किंवा मालवणी। तर हे बघा मित्रांनो महाराष्ट्रात खानदेशातील अहिराणी ही काय असणार आहे बोली भाषा असणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो। तर अतिशय इम्पॉर्टंट टॉप 20 क्वेश्चन 5वी ते 12वीच्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण पाहिले आहोत। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।